नमस्कार, मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचे सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा मी प्राचीन मंदिर शिवकालीन इतिहास याचबरोबर रामायणातील एका गावामध्ये आलो आहे, जिथे प्रभू रामचंद्र येऊन गेलेले त्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मत्तिवडे या गावामध्ये आलो आहे। ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात होते त्यावेळेस त्यांनी मागे जे भैरवनाथाचं मंदिर दिसतंय तिथं एक दिवस वस्तीस होते। अशा या पवित्र ठिकाणी आपण आलो आहोत। हे जे गाव आहे मत्तिवडेच्या बाँड्रीवर आहे, मत्तिवडे तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव। त्यामुळे असं पवित्र झालेले प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराचं पण भेट देऊ आणि इथले चरण स्पर्श करू, इथल्या माती स्पर्श करू, कारण इथे प्रभू रामचंद्र एक दिवस राहायला होते। त्या भागास भेट देऊ आणि त्याची माहिती पाहू। चला, आता इथं पुनर्बांधणी केलेलं आहे, स्लॅबचं केलेलं आहे आणि इथं समोर जे मंदिर दिसतंय ते पूर्ण दगडाचं आहे, हेमाडपंथी रचना असलेली आहे। त्या काळातील मंदिर जशास तसं आहे। हेच ते भैरवनाथांचं मंदिर। अगदी जागरूक देवस्थान आणि इथेच प्रभू रामचंद्र एक दिवस वस्तीत राहण्याचे ठरवलेले। हाच परिसर त्या काळामध्ये कसा असेल पहा। अगदी गडिंग्लजपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूरपासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव, जिथे प्रभू रामचंद्र वास्तवास होते तेच हे ठिकाण। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हेच ठिकाण। बघा इथे शिवलिंग दिसते, जिथे तिथे प्रभू रामचंद्र वस्तीस होते तिथे शिवलिंग आढळतात। असे ऐतिहासिक ठिकाण आपल्या जवळपास असतात पण आपल्याला माहीत होत नसतात। तीच माहिती तुम्हाला पोहोचवण्याचं काम मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनल मार्फत करत असतो। अगदी नामशेष झालेले आहेत, पण इतिहास आपला कोण लपवू शकत नाही। तर या परिसरास ज्यावेळेस तुम्ही गडिंग्लज चंदगड आजारा जाता त्यावेळेस या परिसरात आवर्जून भेट द्या। योगायोगानं बघा या मंदिराचे पुजारीच आपल्याला भेटलेले आहेत। नमस्कार पुजारी साहेब। नमस्ते। तुमचं नाव आणि परिचय? माझं नाव अविनाश तुकाराम पाटील। अविनाश तुकाराम पाटील। हां, तर याचं महात्मा सांगा। आणि प्रभू रामचंद्र एक दिवस इथं होते, उल्लेख आहे की शिवलीला अमृतमध्ये त्याचा उल्लेख आहे की प्रत्येक काशीमध्ये तिसरं स्थान ह्या स्थानाला देण्यात आलं होतं।
आणि प्रभू रामचंद्र ह्या स्थानी राहून गेलेत असं एक वडलोपार्जित हे आहे. हां. आणि माझ्या माहितीनुसार पुस्तक अभ्यासानुसार आहे. पुस्तकी अभ्यासानुसार काही आहे. काही दिवसापूर्वी ते खूप खराब आलेलं होतं. ते पांडुलिपी मंदिराने खूप खराब आल्याप्रमाणे मी थोडंफार येत असताना मला जाणवलं की कुठेतरी मंदिर खराब होते किंवा देवांची थोडीफार विटंबना होते. त्या निमित्ताने मी तो काहीतरी प्रयत्न केला की बाबा कुठेतरी चांगलं झालं पाहिजे. आणि जवळ 1999 पासून मी ह्या क्षेत्रात आहे. आणि नातांची गादी दरबार वगैरे माझा आहे. म्हणजे वर्षाला सबिना शासनसाठी त्यामुळे जी काही सेवा होते यात्रेला ती स्वतः करतो. जो खर्च असेल, कलर काम असेल, साफसफाई असेल, त्या पद्धतीने मी करत असतो. इथं उल्लेख असा की इथं एडेश्वरी योगेश्वरी जोगेश्वरी महाकाली हनुमान आणि गणपतीचं स्थान आहे. आणि त्या स्थानी म्हटलं तर महादेवांचं स्थान जे आहे ओंकारेश्वरांची पिंड आहे. पिंड म्हणतो आपण तो आहे. आणि हे स्थान म्हणजे महाकाली पुत्र असं नाव असते बटूक भैरवनाथांना. ही बटूक भैरव हे स्थान या ठिकाणी आहे. ती म्हटली तर मूर्ती कोणाला दिसत नव्हती. मूर्ती ही पूर्ण अशी लिपलेली होती. मूर्ती देव कसा आहे हे दिसत नव्हतं. एक वेळ असा होता की काहीतरी देवाची लीला म्हणायची. मी काहीतरी कामाने निघालो त्यावेळेस मला माझी परिस्थिती नव्हती. मला अन्न पण खायला मिळत नव्हतं. त्यावेळेस मी असं पाऊस खूप आला होता, वडा खूप आला आणि लोक गेली आणि जेवणात बसलो. तर खुर्त्यानं सर्व काढण्याचा प्रयत्न केला तर ती मूर्ती दिसत गेली. तेव्हा आपण मी ती मूर्ती दिसूपर्यंत मी खोलून काढली. देवाने बुद्धी दिली असावी. ते काय आपला मोठापणा नाही. आपला देव पण भाड्या नाही देवाकडं. बरोबर ते चांगली आहे की रोज सकाळ संध्याकाळी सेवा करतो. आमची पौर्णिमेला असतो तिथं होम हवन असतो. कालाष्टमीला वगैरे माझ्यात जेवढे मला मंत्र जमतात तेवढे मी हे करतो. समाजकारण करायचा प्रयत्न करतो. अनेक लोक माझ्यात अनेक समस्या घेऊन येतात. बाबांच्या आशीर्वादानं आई रेणुकाचा आणि भैरवनाथांचा दरबार आहे. जेवढी सेवा होती तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. हां आदिशक्ती दरबार आहे माझा. इथे भैरापूरमध्ये आहे. ही सासरवाडी हे माहेर म्हणायची म्हणजे आपलं गाव. इथेच माझं घर आहे. आणि आता कसं नातांच्या परवानगीनुसार इथं मान नाही म्हणजे काहीतरी कालांतरण झालं होतं. त्यामुळे मला गावात जाण्याची परवानगी नाही किंवा कोणाच्या घरी जाण्याची परवानगी नसल्यामुळं देवांच्या परवानगीनुसार मी इथं दरबार स्थापन केलं. आता येणाऱ्या काळात हे मंदिर नवीन बांधण्याचा प्रयत्न करत येणाऱ्या महिन्यात कमिटी स्थापन करून थोडंफार मुलांच्याकडून गाव कमिटी करून गावांच्या प्रत्येक घरात थोडंफार लाभ घेऊन मंदिर नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरं, ज्या उद्देशानं आलो महाराज की आम्ही प्रभू रामचंद्रांच्या आम्ही हे करतो म्हणजे जिथं जिथं वनवासात असतील किंवा कुठं जिथं पाहून झालेलं आहे आम्ही सणाला पाळतो. आम्ही पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच आम्ही इथं उभा आहे तसं म्हणायला गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण माझ्याकडे आहे. मी त्यांचा आदर करतो जिजाऊचा. कारण माझ्या गावात पण आता परवाच शिवजयंती झाली. त्यात पण माझा स्वभाव होता. मी अनेक लोकांना सांगत असतो की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळात आम्ही जे काही मंदिर बघतो किंवा आम्ही आज ह्या ठिकाणी आहे बोलण्याचा अधिकार पण त्यांच्याच आशीर्वादानं आहे. प्रभू रामचंद्रांनी जी काय रामलीलेमध्ये जी हे केली होती त्याप्रमाणे आज आम्हाला जमणार नाही. तर थोडासा प्रयत्न तरी होईल की बाबा आम्ही करू शकतो. किंवा त्या मंदिरांचा पांडवांच्या काळामध्ये म्हणतात की मंदिरं बांधली गेली. प्रभू रामचंद्र इथे राहून गेले काही असेल त्या काळात. पण आम्ही काय नव्हतो. पण वडलो पाहिजे म्हटलं तर ऐकायला आहे किंवा हे होतं. आणि पुस्तकामध्ये मी थोडं वाटलं की रामचंद्रांचा पाय ते होता पडलेला होता. म्हणजे पुस्तकामध्ये पण याची नोंद आहे. मत्तेवाडीच्या बाँड्रीवर आणि भैरेवाडीच्या दोन्हीच्या बाँड्रीवर हे गाव आहे. जवळ एक दिवस इथं वस्तीला होते. हे आपण जे बघतोय हा ओढा नाही, ही गुप्त नदी आहे. महाराजांची काय म्हणजे काय म्हणता येईल तुकाई देवी ज्या ठिकाणी विराजमान आहे की आमच्या डोंगर भागामध्ये आईचे स्थान आहे. आणि त्या स्थानापासून जी काय उगम पावलेली नदी आहे त्याला गुप्त नदी असं म्हणतो आपण. प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी जाऊन बाण मारला होता, आईला तहान लागली होती, त्यावेळेचं पाणी जे म्हणतोय ते आता थोडं लुप्त होत आलंय. पण काय सांगता येईल कालांतरानं आईच्या आशीर्वादानं ते चालू पण होईल. पण त्याच नदीचं पाणी आज इथे प्रभाव उन्हाळ्यापासून असतं. 12 महिने ह्या नदीला वड्याला पाणी असतं. पण ही गुप्त नदी असल्यामुळे तिला प्रभाव जास्त नाही, छोटाच आहे. बघा ही एक माहिती आपणास मिळाली. जिथे जिथे प्रभू रामचंद्र राहतात तिथं काहीतरी ऐतिहासिक पौराणिक महत्व असतंच. ते एक महत्व आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो सांगायचा उद्देश असाच की हे जे स्थान आहे हे खूप पौराणिक आहे, पांडवलिखित स्थान आहे. आणि ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्र एक दिवस राहून गेलेत की त्यावेळी वनवासात असताना काही त्यांच्या शोधकार्यामध्ये जे काय अनेक मंदिरं येत गेली तिथं स्थान काहीतरी होत गेलं. त्या ठिकाणी इथं पण बटू भैरवनाथांच्या स्थानात त्यांनी रामचंद्र एक दिवस निवास घेऊन गेले. तरी माझी विनंती आहे की प्रत्येक भक्तांनी प्रत्येक पर्यटकांनी ह्या ठिकाणी जरूर एक दिवस का असणार भेट द्यावी हीच एक विनंती आहे. आणि जे काय नातांचं स्थान आहे किंवा त्यांच्या मागचं रहस्य जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा हीच एक विनंती आहे. आदेश. बघा या ठिकाणात सगळ्यांनी आवर्जून भेट द्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, प्राचीन मंदिरे, शिवकालीन इतिहास पाहण्यासाठी मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या माझ्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सगळ्यांनी पाहत राहा. धन्यवाद. जय शिवराय. आदेश. जय श्रीराम.